जा अगोदर पुरावा मिळवा आणि हो जो खरा गुन्हेगार आहे ना त्याला शोधा. भलत्या माणसाला असं फासावरती चढवून आरोपी मिळत नसतात इन्स्पेक्टर. शिक्षा देण्यासाठी तुम्हाला आरोपींची जर कमी भासत असेल तर आहे ना, तिची आई आहे, निघा. मिस्टर पेंडसे, आपल्या मुलीचा हसरा चेहरा केविलवाणा झाला की काय होतं मला चांगलं ठाऊक आहे. तुमच्या मुलीच्या लग्नामध्ये हे सगळं विघ्न आलं आणि यामध्ये शमिकाचा कुठलाही दोष नाहीये. पण तरी सुद्धा मी तिच्या वतीनं मनापासून तुमची माफी मागतो. माफी तर खरं तर शमिकाने मागितली पाहिजे सगळ्यांची. काय शमिका, बरोबर आहे ना? छान वाटलं असेल ना तुला आज हा सगळा तमाशा बघून? समाधान वाटलं असेल. आधी माझी मेहंदी, मग आज माझं लग्न. खरं तर माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात आनंदाचा दिवस आहे आज. पण त्यालाही तुझी नजर लागलीच. आणि इतकं सगळं होऊन सुद्धा ना तूच बिचारी असतेस ग. का करतेस ग तू हे सगळं? दरवेळी इतरांपेक्षा जास्त महत्व, जास्त सहानुभूती आणि जास्त कौतुक मिळावं म्हणूनच करतेस ना हे सगळं? हा, ना की आता मी या घरातून चालली आहे ग, पण माझ्या मागे आता तू येणार आहेस ना या घरात. त्यामुळे मला आता सतत काळजी वाटत राहील या घराची. आय हेट यू शमिका. रिअली आय हेट यू. प्लीज बाबा, आजही तुम्ही मला सोडणार आहात का? चालली हो मी बाबा या घरातून आज. मेघना, तुला गिफ्ट देता यावं म्हणून स्वतःच्या सख्या आईचा हार तिने देऊन टाकला तुला. शमिकाचं तुझ्यावर किती प्रेम आहे तुला कल्पना तरी आहे का? तू तिचीच बाजू घेणार दरवेळीप्रमाणे. अरे मी या घरातून चाललीये रे आज. कोणाला काहीच वाटत नाहीये का? कळलं शमिका तुला? कळलं मी इतका वेळ काय बोलत होते ते? दरवेळी इतरांचं महत्व कसं कमी करायचं ना हे फक्त तुझ्याकडनं शिकायला पाहिजे. नाही पण आज मी सगळ्यांसमोर माझ्या सासरच्यांना प्रॉमिस करते, तुझ्यासारखी सून मी कधीच होणार नाही.
मेघा, बाबांनी पाठवलं ना तुला माझी समजूत काढायला? एक सिलेक्ट कर. तुला आठवतंय लहानपणी मी आणि माधुरी हा खेळ खेळायचो आणि तुला त्रास देण्यासाठी दोन्ही मुठी रिकाम्या ठेवायचो. पण आज या दोन्ही मुठींमधून मी तुझ्यासाठी आनंद आणलाय मेघा, हसू आणलंय. आजपरी तू रिकाम्या हातांनी आणि दुखावलेल्या मनाने इथून जाऊ नकोस. मेघू, तुला हसवत हसवतच लहानाचे मोठे झालोय आम्ही. माझी लाडकी बहीण आहेस तू. मला अजून आठवतंय खूप लहान होतेस तू, खूप रडत होतेस. तेव्हा पहिल्यांदा मी तुला हसवलं होतं, पहिल्यांदा. आणि मग दिवसभर माझी कॉलर टाईट करून सगळ्यांसमोर मिरवत होतो मी आमच्या मेघूला हसवलं म्हणून. आज या घरातून जाताना तू ती कॉलर मला खाली करायला लावू नकोस मेघा, प्लीज. हस ना मेघा. मेघना, तू हे घर सोडून जातेस म्हणजे आपले संबंध संपले असं नाही. कधीही हक्क नाही. आम्ही सगळे तुझेच आहोत. घर सोडून जाताना वाईट वाटणं स्वाभाविक आहे. तुझ्या लग्नाला गालबोट लागलं म्हणून तू रडत राहिलीस तर मला आयुष्यभर झटका लागून राहील. आयुष्यभर. खरं तर तू सगळ्यात जास्त माझा ओरडाच खाल्लायस आजपर्यंत. पण तुझ्या बापाने तुझ्यावर माया तितकीच केली, हे विसरू नकोस कधीच.
शमिका, तुला कोणी सांगितलं होतं हे सगळं करायला? बघ, न सांगता काहीतरी करायला गेलीस आणि काय होऊन बसलं. किमान मला तरी सांगायचंच ना. तुला कसं सांगणार मला सांग? तू इथे बिझी होतास ना. आणि असंही माझी कुठलीही गोष्ट पटत नाही तुला. तुला असं वाटतं मी उगाच सगळ्या गोष्टी सिरियसली घेते. अगं पण ही गोष्ट सिरियसली घेण्यासारखीच होती. अरे हो, म्हणून तर मी प्रियाला आता प्रियाचा मुद्दा कुठून आला परत? तू तू प्लीज तो प्रियाचा टॉपिक आता काढू नकोस. ही वेळ काय, आपण बोलतोय काय शमिका? प्लीज चल, सगळे जायला निघाले, चल. प्रिया, मी मामाला पाहिलं. अभिजितला प्लीज एवढं सांग, मी त्याला शोधायला जाते. मी इतकं सांगूनही प्रियाने अभिला का नाही सांगितलं मी कुठे गेले ते? तिने जर त्याला सगळं सांगितलं असतं तर हा सगळा त्रास वाचला असता. ऍटलिस्ट नंतर जेव्हा रिया माझ्यावर वाटेल ते आरोप करत होती, प्रत्येकाला माझ्याविषयी संशय वाटायला लागला होता, तेव्हा तर नाही. आधी मला फक्त शंका होती, पण आता माझी पूर्ण खात्री पडली. प्रियाच्या मनात काहीतरी वेगळ्याच गोष्टी सुरू आहेत आणि ते जे काही आहे ना, ते अजिबात चांगलं नाहीये. आपल्या आयुष्यातही असंच घडतं का? एक हवेची झुळूक पण जमावलेलं सगळं काही हातातून काढून घेते, इकडे तिकडे उडवून लावते. झुळूक राहतच नाही, मग ती वादळ होतं त्याचं. प्रिया नावाचं हे वादळ माझ्या आयुष्यात काय उलथापालथ करायच्या आधीच मला काळजी घेतली पाहिजे. मला अभिशी बोललंच पाहिजे. हे जे काही घडलंय त्यामुळे तोही डिस्टर्ब असणार नक्कीच. ती आता अविनाश मामा सोबत आहे. जस्ट आत्ताच तिने त्याला पळून जायला मदत केली. फुकटची अडकली आहे माझी मॉम जेलमध्ये, आणि ती अडकली आहे फक्त शमिकामुळे.
कारण आज जर अविनाश मामा पोलिसांच्या हाती लागला असता तर माझी मॉम पोलिसांच्या त्या तावडीतनं सुटली असती. पण तेच नकोय शमिकाला, म्हणून तर चालू आहे तिचं हे सगळं. प्रिया, अजून घरी नाही गेलीस तू? कम ऑन, आय कॅन रीड युअर फेस. मेघना सासरी गेली म्हणून मिस करतोयस ना तिला? ज्या प्रकारे ती रडत रडत गेली आणि आज जे काय घरी झाले त्याचा त्रास होतोय तुला, हो ना? कळत नाही का मला? आणि मी माझ्या मित्राला असं कसं सोडून जाऊ? हा, म्हणून मी थांबले तुला कंपनी द्यायला. थँक्स प्रिया. जे काही घडलंय ना ते माझ्या डोळ्यांसमोरून जातच नाहीये. शमिकाला ताड ताड बोलणारी मेघना, स्वतःच्याच लग्नामध्ये हमसून हमसून रडणारी मेघना माझ्या डोळ्यांसमोरूनच जात नाहीये. खरं तर आज किती स्पेशल दिवस होता तिच्यासाठी. तिच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस. पण आज जे काही घडलं त्यात तसं बघायला गेलं तर तिची काय चूक होती? तसं बघायला गेलं तर कोणाचीच चूक नव्हती ना. तसं बघायला गेलं तर शमिकाची चूक होती असं नाही म्हणणार मी, पण तिला मला सांगून जायला काय होत होतं? एरवी साध्या साध्या गोष्टींसाठी आपण फोन SMS करतो, मग आता काय झालं? रिलॅक्स, तिची पण चूक नाहीये रे. ती फक्त इम्पल्सिव्ह आहे बस. ती मनाने खूप चांगली, फक्त पुढचा मागचा विचार न करता ती रिॲक्ट होते. दॅट्स इट. एक्झॅक्टली. हे मी किती वेळा सांगितलंय तिला, पण ती ऐकेल तर? मी तिला फोनच करतो. सगळ्या प्रकरणाचा तिलाही त्रास झाला असेल. वेडा आहेस का? अशा गोष्टी फोनवरती बोलायच्या असतात का? आय अंडरस्टँड, तुला तिची काळजी वाटते. मला माहितीये तुला तुझी फिलिंग शेअर करायचं, पण फोनवरती नाही कळणार. तू एक काम कर, तू तिला उद्या भेट आणि समोरासमोर फिलिंग शेअर कर. व्हॉट्स इट? तसं बघायला गेलं तर पुढचा मागचा विचार न करता तू सुद्धा रिॲक्ट करतोस. हा, मी नाहीतर काय. त्या दिवशी कसा डान्स करायला लागलास गाणं सुरू झाल्यावर? सॉलिड नाचतो हा तू. बघ, अशा छान मुमेंट्स आठवले की किती छान वाटतं ना. मग कशाला सॅड मुमेंट्स आठवायचे? बघ, ते पोलीस आले, मग मामाचं प्रकरण झालं, मग मेघना गेली. लीव इट यार, डोंट थिंक सो मच. रिलॅक्स, जस्ट कीप स्माइल. अच्छा, एक काम कर, मला ड्रॉप करशील? विपुलची गाडी घे. बघ, किती छान क्लायमेट आहे, खूप छान वारा सुटलाय. आपलं थोडंसं फिरणं पण होईल, तू पण रिलॅक्स होशील आणि मला ड्रॉप पण मिळेल. ओके, आलोच मी. मला वाटलं होतं अभि, जे काही घडलं त्याने तू हर्ट झाला असशील. आता विचार करत एकटाच उदास बसला असशील, पण तू तर तू यातून किती सहज बाहेर आलायस रे.
तुझं दुःख विसरायला तुला आता एक कंपनी मिळाली. प्रिया, प्रिया, तुझ्या इंटेन्शन्सचा थोडा जरी मला अंदाज आला असता ना तरी मी एनिवे अजूनही उशीर झालेला नाहीये.